सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता उद्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा नवीन जी.आर. इथं आलेला आहे. ज्यांच्या कोणाच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता 2,000 रुपये इथं आले नसतील तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्यास सुरुवात. नवीन अपडेट म्हणजे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र शेतकऱ्यांनाच इथं मिळत आहे. जे की काही जिल्ह्यांमध्ये जे की खात्यामध्ये क्रेडिट होणेसुद्धा सुरू झालेले आहे. तर आता यामध्ये 2,000 रुपये मिळत आहेत. त्यामध्ये यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया जे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता इथं लाभार्थ्यांना इथं मिळत आहे, जे की 2,000 रुपये. सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे. त्याचप्रमाणे ते पैसे कोणाला इथं मिळणार आहे. तर आता यामध्ये ज्यांच्या नावावर सातबारा आहे, ज्यांचं नावावर सातबारा आहे, त्याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक आहे, त्याचप्रमाणे PM किसानची KYC केलेली आहे. तर आता PM किसानची हे भानगड नवीन काय आहे, तर आता ज्यांची कोणी KYC पूर्ण केलेली आहे, तर आता PM किसानची KYC, तर तुम्हाला PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला KYC करायची आहे. तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं जमा होणार आहेत. पैसे का अडकू शकतात, तर यामध्ये मी पहिले सांगितलेलं आहे की तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे, जे की PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन तर तुम्ही OTPच्याद्वारे किंवा बायोमेट्रिकच्याद्वारे तुम्ही तुमची KYC करायची आहे. बँक खाते आधारशी लिंक नसेल तेव्हा, जमीनमध्ये काही त्रुटी असेल म्हणजे सातबाऱ्यामध्ये किंवा बरेच वेळा काय होते, आधार कार्डवर नाव तुमचं वेगळं राहते, सातबाऱ्यावर नाव वेगळं राहते, त्यामुळे तुम्हाला पैसे इथं येत नाहीत. नवीन जी.आरमध्ये काय बदल इथं झालेला आहे ते आपण इथं पाहणार आहे. पडताळणी प्रक्रिया कडक झालेली आहे. अपात्र लाभार्थी वगळणार आहे. म्हणजे जे शेतकरी बोगस आहेत, म्हणजे कागदपत्र चुकीच्या पद्धतीने चुकीची माहिती भरून अप्रूव्ह घेतलेल्या तर अशांचे पैसे बंद. DBT प्रणाली अधिक वेगवान झालेली आहे. जिल्ह्यानुसार वितरित करण्यात येत आहेत. तर आता PM किसानचे जेवढे काही लाभार्थी आहेत तर अशांना जे की वर्षाला राज्य सरकार 6,000 देते आणि केंद्र सरकार 6,000, तर असे मिळून 12,000 रुपये शेतकरी बांधवांना इथे देण्यात येते. तर त्यामध्ये PM किसानचे 2 आणि नमोचे 2, तर असे मिळून वर्षाला तुम्हाला 6 आणि 6 12,000 रुपये, एकूण 12,000 रुपये दिले जाते. तर यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकार जे की 6,000 रुपये, केंद्र सरकार 6,000, तर असे एकूण मिळून 12,000 रुपये जे की शेतकरी बांधवांना इथे देण्यात येते. तर आता या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू. तर आता जे की यामध्ये नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया झाल्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूर, तर या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. विदर्भ झालेला आहे. पहिला विभाग आपला विदर्भ झालेला आहे. दुसरा जो इथे आपला मराठवाडा, यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, हिंगोली, लातूर, धाराशिव, नांदेड. मराठवाडा विभाग झाल्यानंतर इथे आपलं पश्चिम महाराष्ट्र, यामध्ये जे की आपलं पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. यानंतर इथे आपलं कोकण विभाग, यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता हप्ता वितरित स्थिती. तर आता काही जिल्ह्यांमध्ये इथं पैसे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता पडताळणी झाल्याच्या नंतर जे काही शेतकरी बांधव यामध्ये पात्र आहेत, ज्यांचे KYC पूर्ण आहेत, आधार लिंक आहेत, तर अशांना पैसे इथं येत आहेत. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहणार आहे. PM किसानच्या पोर्टलवरती जा. तिथून तुम्ही चेक करून घ्या की PM किसानची तुमची KYC झाली की नाही. त्यानंतर तुम्ही ATMमध्ये जाऊन चेक करा की तुमचे पैसे आले का. बँक खात्यामध्ये CSC केंद्रावर चेक करा. KYC पूर्ण आहे का हे तपासायचे तुम्हाला. सर्वप्रथम KYC जर अपूर्ण असेल तर तुमचे पैसे तर थांबणार आहे. तर तुम्ही KYC, मी पहिले सांगितलेलं होतं की OTP किंवा बायोमेट्रिकच्या थ्रू तुम्ही तुमची KYC करू शकता थंब लावून. दुसरं जे यामध्ये आहे, बँक खाते आधार लिंक आहे की नाही चेक करा. DBT लिंक नसेल, जर तुमची DBT फेल होत असेल तर अशांना नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा होणार नाही. सातबाऱ्या नावावर तुमचे नाव आहे का, सातबाऱ्यावर तुमचे नाव नसेल तर अशांना पैसे इथं येणार नाहीत. आता यानंतर तलाठी कार्यालयात जाऊन तुम्ही दुरुस्त करून घ्यायचे किंवा PM किसानच्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता. यानंतर PM किसान नोंदणी तपासायची आहे. तुमचा अर्ज मंजूर आहे का, बरोबर आहे की नाही. सामान्य जे काही कारणे यामध्ये पैसे अडकू शकतात तुमचे, यामध्ये
KYC केलेली नाही, आधार मिसमॅच आहे, बँक खाते बंद आहे, IFSC कोड चुकीचा आहे, डुप्लिकेट जी काही नोंदणी आहे, तर यांसाठी तुम्हाला तक्रार कुठे करायची आहे? एक तर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन तक्रार करू शकता, जवळच्या CSC केंद्रावरती जाऊन कृषी कार्यालयामध्ये हेल्पलाईन नंबर आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला तक्रार अशा पद्धतीने ते द्यायची आहे. तर यामध्ये तुम्हाला अर्ज, तक्रार नमुना, पैसे आले नाहीत तर यामध्ये तुमचा हे कुठे द्यायचं आहे? तालुका कृषी कार्यालय. यामध्ये तुम्ही जसे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाल तर तिथं पेशल विभाग आहे, PM किसान आणि नमो शेतकरी. यामध्ये तुमचा तालुका, जिल्हा टाका, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता न मिळाल्याबाबत तुमचे नाव टाका, राहणार टाका, त्याचप्रमाणे तुमचे इथं नाव टाकायचे आहे, आधार क्रमांक, तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन केलं ते रजिस्ट्रेशन ID, बँक खाते, मोबाईल नंबर, दिनांक टाकून हे तुम्हाला इत्यादी असा लेखी अर्ज तुम्हाला इथं द्यायचा आहे. तेव्हाच तुम्हाला आता सर्वप्रथम नमो शेतकरी सन्मान निधी योजना जे की पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी ते जाहीर झालेली आहेत, तर PM किसानच्या पोर्टलवरून लगेच तुम्ही यादीमध्ये नाव की नाही तपासून घ्या.